नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी नेमके कोणते निर्णय घेतले गेले, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत काही घोषणा झाली का, ही सर्व माहिती आपण अगदी सोप्या भाषेत इथे समजून घेणार आहोत. सर्वात आधी शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय होत्या? मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. रब्बी हंगामातील काढणीला आलेलं पीक, उन्हाळी पीक, फळबाग आणि विशेषतः कांदा या सर्वांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपेक्षा होती. सरकारने तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी. पण कॅबिनेटमध्ये काय झालं? मित्रांनो, ही गोष्ट थोडी निराशाजनक आहे. या बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत कोणताही ठोस निर्णय इथे घेण्यात आलेला नाही. हो, अजूनपर्यंत नुकसान भरपाईबाबत घोषणा झालेली नाही. मग पुढे काय होऊ शकतं? अशी शक्यता आहे की सरकार अजून परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्यांनी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. आता बघूया कॅबिनेट मधील महत्वाचे निर्णय. मित्रांनो, जरी नुकसान भरपाईबाबत निर्णय झाला नसला तरी काही महत्वाचे निर्णय ते घेण्यात आलेले आहेत. पहिला म्हणजे सिंचन प्रकल्पाला मोठा निधी. जलसंपदा विभागाशी संबंधित एक मोठा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्वाचा सिंचन योजनेसाठी तब्बल 1234 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याचा फायदा कोणाला होणार? सुमारे 30 प्लस दुष्काळग्रस्त गावांचा याचा थेट इथे फायदा होणार आहे. तसेच आसपासच्या गावांनाही लाभ होणार आहे. जवळपास 9,000 पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विशेषतः कोणते भाग? अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागांना याचा मोठा फायदा होणार आहे. जर तुम्ही या भागातील असाल तर कमेंटमध्ये इथे नक्की सांगा. हा प्रकल्प तुमच्या भागासाठी किती महत्वाचा आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता दुसरा म्हणजे महसूल विभागाचा निर्णय. दुसरा निर्णय महसूल विभागाशी संबंधित आहे. काही कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यांची पदोन्नती प्रक्रिया आणि भरतीची पद्धत आता अधिक स्पष्ट करण्यात आलेली आहे. पण शेतकऱ्यांसाठी थेट निर्णय कमी. मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट स्पष्ट आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी थेट आर्थिक मदतीचा निर्णय इथेच झालेला नाही आणि हीच गोष्ट सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. तुमचं मत काय? तुम्हाला वाटतंय का की सरकारने तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करायला हवी की अजून अभ्यास करून निर्णय घ्यावा? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यामध्ये सध्या नुकसान भरपाई जाहीर नाही, पण सिंचन प्रकल्पासारखे दीर्घकालीन निर्णय इथे घेण्यात आलेले आहेत आणि लवकर शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा इथे होण्याची शक्यता आहे. शेवटी मित्रांनो, अशा अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.